त्यांचे पद या भूमीला सुद्धा स्पर्श करत नाही. डोळे त्यांच्या होत नाही आणि माझ्या डोळ्यासमोर हे एक प्रकारचं नवं चैतन्य निर्माण करण्याचा मला भास होतोय. दैवी शक्तीचा हा भास कोण म्हणावे आपला परिचय घ्या मला. पंच महाभूतातील तेजाची देवता अग्निदेव आपल्या नेत्रासमोर. अग्निदेव साक्षात मूर्तिमंत या तत्वाला राजा अग्निदेव मूर्तिमंत तत्व. हा राजा देवदास कल्याण जगाच्या संबंधात तुझ्या नावाची कीर्ती अजरामर नांदेल असा माझा मंगळ आहे. आपल्या या अशा दर्शनाने माझे नेत्राचं पाणी फिरलं. अशा प्रकारचा हा मनोभास क्षणात माझ्या मनात निर्माण झाला. सत्संग मुद्रा वाचतात. खरोखरच मन माझं कृतकृत झालं. पण मला माझी मुद्रा जरी आपणास पाहता क्षणी ही प्रसन्न जरी झाली तरी अग्निदेव हा जो प्रकार माझ्या पुढे डोळ्याने पाहत होतो हा माझ्या ध्यानाला नाही. आपण एखादी निराशी ही निर्माण करून आज हे हाती शस्त्र देऊन माझ्या देवी या माझ्या धर्मपत्नीला तुम्ही कुठून पडला. एका या अग्नीचा भडकाव होतो का आणि अग्नीचा एखादा चटका माझ्या सौभाग्यवतीला लागतोय की काय अशा प्रकारचं हे मी दृश्य पाहतोय. मला जरा अजब वाटलं हा प्रकार काय राजा देवदास माझ्या बायकोला काही चुकलं का. आश्चर्य वाटणं आपल्याला साहजिक गोष्ट आहे. अग्निदेवताने आपली भार्या अनंतमोहिनी यांचा संग्राम सुरू होता. याच्या मुळाशी कारण काय माहिती का. अग्निदेव ही काशी सोडून जातोय. अर्थात अग्निदेव काशी सोडून जात असताना आपल्या भार्येनं आम्हाला विनंती केली. माझ्या मार्गात ती उभी राहिली. अग्निदेव ही काशी सोडून आपल्याला जाता येणार नाही हे शब्द तिच्या मुखावर स्वार झाले आणि म्हणून ज्या अग्निदेवतेनं मनाचा निर्धार केला या काशीत अग्निदेव थांबणार नाही आणि म्हणून मला थांबण्यासाठी घराकडे भात पडलेल्या संग्राम केला. कारण मला माझ्या कर्तव्याच्या दिशेने वाटचाल करायची होती. की या माझ्या पुण्य अशा क्षेत्राच्या काशी क्षेत्राचा तुम्ही त्याग करा. इथे जे तुमचं अस्तित्व आहे हे क्षणात आत्मेशाला तुम्ही पिंडावून टाकला. हा तुमचा हट्ट आणि म्हणूनच तो मागला जाणार शाबास. खरोखरच समाधान वाटलं. हे अग्निदेव बोला. आज माझ्या पत्नीनं ती कृती केली. क्षणभर आज तिच्या हाती शस्त्र घ्यायला तुम्ही लागला. तिनं शस्त्र घेतलं. आपणास विरोध केला. प्रतिकार केला आणि जगात कदाचित अशा हिच्या वागण्यामुळे हे अग्नितत्वा आपला जर का अवमान झाला असेल आपला जर का अपमान घडला असेल तर राजा मृत्युंजय हा देवदास तिच्या वतीनं सुद्धा क्षमा मागितली. राजा देवदास ती चुकली नाही पण शेवटी देव आपणच आहात. आम्ही तर ते मर्त्य मानव आहोत. पण असंही असलं असेल आज तिच्या बाजूने जर का मी विचार केला तर आज तुमच्या समोर प्रतिकारात शस्त्र तिला घ्यावं लागलं का. तर अग्नि तत्व माणसाला आपलं जीवन चरित्र चालवत असताना किती महत्वाचं आहे. या जगाच्या पाठीवर या विश्वाच्या ठिकाणी हे अग्नि तत्व किती श्रेष्ठ आहे, महान आहे याची जाणीव हो मलाच आहे. माझ्या या देवी अनंत मोहिनीलाच काय ही प्रत्येक या जनमानसाला माहिती आहे की अग्निदेव म्हणजे कोण आहे आणि अग्नीची गरज माणसाला किती आहे. कारण
हे विश्व व्यापलेलं आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश ही पंचमहाभूतांनी हे विश्व व्यापलेलं आहे. त्याप्रमाणे या माणसाला सुद्धा या पंच तत्वांनी या पंचमहाभूतांनी व्यापूनच ठेवलेलं आहे. आणि म्हणून तुमची योग्यता आम्हाला समजलेली आहे. अहो आज माझ्या राज्यातून तुम्ही सहज म्हणत आहात राजा मृत्युंजय, अरे मी ठाम निर्णय घेतलेला आहे. मी माझा लवलेश इथं ठेवणार नाही. या काशीतून मी सारा आनंद तत्व हे सारा मी नाही सगळे. पण अग्निदेव तुम्ही आता विचार करा, जिथे 60 वर्ष ही काशी क्षेत्र हे पुण्य क्षेत्र हे अवर्षणात होतं, अवर्षणाला मंडित होतं, ते आज कुठेतरी सुजलाम सुफलाम दिसत आहे हो. आणि आज नुकतेच कुठेतरी या काशीच्या पुण्य क्षेत्राला गती घेतलेले सुजलाम सुफलाम झालेले आहे. लौकिकता पुन्हा ती प्राप्त झाली आहे. काशीचं अस्तित्व पुन्हा आम्ही निर्माण केलेलं आहे. तो कुणाच्या जीवावर? अग्निदेव फक्त आणि फक्त आपल्या दैवी तत्वावर देवतांच्या सहाय्याने ना वाचलं नव्हतं. तुम्ही एवढे कृतज्ञ व्हा. ओहो, हे उभं करत असताना आम्ही जनमाणूस यज्ञ हवन केली आणि यज्ञ हवन केली. हे यज्ञाने कार्य केलं कुणासाठी? सांगायला कुणासाठी? तुमच्यासाठीच ना. आम्ही यज्ञ हवनात जे अर्घ दिलं, ते हव्य कव्य दिलं. जर मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर का झटलो असतो तर मी हे तुमचं जाणं मान्य केलंही असतं. पण नाही अग्निदेव, नाही. मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी, मी लौकिकतासाठी नाही होत शकत. मी फक्त माझ्या या जीवांसाठी, माझ्या जनमानसासाठी आणि घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मग जनमाणूस यज्ञ हवनादी कार्य करून हव्य कव्य आपणास देऊ देवतांना आपला गीत श्रवण करत आहे. तर आपण जर का इथून निघून गेला तर माझा जीव उपाशी नाही का होणार? स्वयंपाकाचा विस्तव जर का पेटला नाही तर कोणता शिजवलेला घास माझी जनता खाणार? यज्ञ हवनादी कार्य जर का त्या ठिकाणी अग्नी वगैरे झाला नाही तर हे भक्तिरस वातावरण काशीत राहणार आहे का? हे पवित्र इथे राहणार आहे का? पवित्रता निर्माण करण्यासाठी आम्ही यज्ञ कार्य सुद्धा करत आहोत. याहूनही अधिक विचार केला तर अंधाराच्या ठिकाणी जास्तीत जास्त आपलाच वापर केला जातो. मशाली पेटवल्या जातात. मग अशा जर का ठिकाणी तुम्ही निर्णय घेऊन जर का गेला, मग सांगाव त्या मशालेच्या ठिकाणी जर का अग्नी जर का तिथं गणित झाला नाही, प्रस्थापित झाला नाही तर आज निर्माण केलेली ही काशी अंधारमय नाही का होणार? आणि मला म्हटल्याप्रमाणे आपला विचार जर जनमानस करतोय, तुमचं पोट भरत आहे हवे कव्यानं, तर या जनमानसाला तुम्ही उपवाशी मारण्याचं ठरवला का? हे मुद्दाम करला का? दिगोदास, रास्त शंका, रास्त वक्तव्य आणि रास्त भाष्य तू माझ्या समोर दिलं. नक्कीच अगदी आदराचा स्वरानं अग्नी देवतेला थांबण्यास तू विनंती करतोयस. तुझ्या जनतेचं किंबहुना काशीतील प्रजाजनांचं अनहित होण्याचा माझा उद्देश कधीच नाही. कार्य कशासाठी? याच्या मुळाशी कार्य आहे. दिगोदास, या विश्वाच्या पाठीवर तुझं जे भक्ती प्राबल्य आहे, या भक्ती प्राबल्याचा आदर अग्निदेव सदैव करेल. पण या काशीत अग्निदेव का थांबू शकत नाही याच्या मुळाशी कारण आहे. कारण या विश्वाच्या पाठीवर अविनाशी क्षेत्र म्हणजे काशी क्षेत्र. ही काशी यादी शिवमय होती. अर्थात या शिवमय काशीत शिवशंभू महादेवांना या काशीतील आपलं स्थान सोडावं लागलं. तदनंतर या काशीत घराघरात तू तुझं अधिपत्य करतोयस आणि म्हणूनच अग्निदेवतेला ठरवलेलं आहे, जिथं माझा शिव नाही तिथं अग्निदेव थांबणार नाही. का थांबणार नाही याच्याही मुळाशी कारण आहे. या विश्वाच्या पाठीवर
जनिता दिवो जनिता पृथ्व्या विश्वाचे स्थैर्य करते विश्वाचे उद्योजक म्हणून या विश्वात देवराज देवेंद्रांकडे पाहिलं गेलं. या देवराज देवेंद्रांचा संदेश अग्निदेवतेकडे पोहोचला झाला. अग्निदेव खऱ्या अर्थानं त्या स्वर्गाच्या दरबारात उपस्थित झाला. त्यावेळी देवराज देवेंद्राने आम्हाला राजआज्ञेला सांगितलेलं आहे. या विश्वात अविनाशी क्षेत्र असणारं काशी क्षेत्र या काशीचे अग्निदेवतेचे अंश आहे. ते अग्निनारायणाला अंश लुप्त करून तू काशी सोडावीस आणि म्हणूनच देवतांचं अधिपत्य पद भूषवणारे देवराज देवेंद्र यांची राजआज्ञा शिरसावंत म्हणून चित्त माझा शिव नाही तिथं मी थांबणार नाही या मनोदयानं हा अग्निदेव ही काशी सोडतोय. थांबा अग्निदेव थांबा. सहज बोलणारा कोण की राजा या काशी तिथे शिव नाही तिथे मी थांबणार नाही असं आपण बोलू नये. अहो शिव नाही का तुम्ही सहज बोला पण हे मात्र मला पटणार नाही. कारण आज माझ्या मी नजरेनं पाहतोय तिथं ज्याचा अधिकार आहे तिथं त्याचं अस्तित्व आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. पण आपण सहज बोला शिव नाही तिथं मी थांबणार नाही. पण असं जरी असलं असेल तरी आज ज्या ब्रह्मदेवतेला मी शब्द दिलेला आहे माझी जीवित हानी जी होणार आहे आणि जीवित हानी झाली तर तो माझ्या राजा तत्वाला डाग लागणार आहे. कारण अग्निदेवनी या माझ्या जनतेचा भाव आहे आणि ही सारी जनता म्हणजे मला पुत्रव्रत आहे. पुत्रव्रत असणाऱ्या या जनतेला जर का असे हाताकिती जीवन भोगत असताना जर का मी पाहिलं तर काय उपयोग माझ्या माझ्या लौकिक केला माझ्या राजा तत्वाला आणि मी घेतलेल्या जबाबदारीला कुठेतरी कमी पडू नये. म्हणूनच राजा दिवदास तुमच्या चेहरे हात जोडून विनंतीपूर्वक सांगतोय आपण जाऊ दे. आपण माझ्या विनंतीला मान द्यावा. आपण माझ्या विनंती राजा दिवदास तुझ्या विनंतीला मान्यता अग्नि नारायण दर्शवू शकत नाही. कारण तुझं राजतत्व सांभाळण्यासाठी तुझ्या प्रकरणांचा विचार करून या अग्नीचं अस्तित्व ते या काशीलोक ते अभाव्यमान राहावं जेणेकरून तुझा जन्मानस खऱ्या अर्थानं पुनश्च सबल होईल. म्हणून अग्निनारायणाला जर तू विनंती करत असशील तर मी सुद्धा राजआज्ञेनं जखडबंद आहे. अर्थात माझ्या तत्वानं राजआज्ञेचा मला अवहेळ करता येणार नाही. तेव्हा काशी अग्निनारायणाला सोडावीच लागेल. पण ज्यार्थी तू विनंती करतोय त्यार्थी मला तुला सांगावंसं वाटतंय. राजा रिपुंजय हे दिवदास तुझ्या भक्ती प्राबल्यायोगे रिपुंजयाचा तू दिवदास झालास. या काशी घरापर्यंत तुझं अधिपत्य 80 सहस्त्र वर्ष भोगणार आहेस. आणि म्हणूनच तुला सांगतोय अग्निनारायण देवतांच्या अनुमतीनं देवतांच्या आज्ञेनुसार ही काशी सोडेलच. पण तुझ्या भक्ती तत्वायोगे खऱ्या अर्थानं अग्निनारायणाला पुनश्च या काशी नेण्यास तू आरमान. तुझ्या भक्ती तत्वावर माझा विश्वास आहे. ज्या भक्ती तत्वावर रिपुंजयाचा तू दिवदास झालास त्याच भक्ती प्राबल्यायोगे समस्त देवदेवतांना सूचित करायला अग्निनारायणाला लाव. जिथं ज्या देवेंद्र महाराजांनी मला आज्ञा केली अग्निनारायण काशी सोड त्या देवेंद्र महाराजांनी मला स्वतः सांगायला हवं. राजा रिपुंजय परीक्षेत खऱ्या अर्थानं उत्तरही ठरला तेव्हा अग्निनारायण चला चला काशी पुनश्च चला म्हणते तुझं या विश्वात खऱ्या अर्थानं थांबा अग्निदेव. पर्यायी मार्ग उपाय मात्र मला सुंदर तुम्ही ठेवला. सुंदर उपाय सांगितला की म्हणे राजा तू एवढी भक्तीचं प्राबल्य वाढव जेणेकरून ती अग्निदेवतेची कमी आहे तोपर्यंत अग्निदेवतेची कमी आहे ती देवताला भाग पाड पुन्हा ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी. थांबा ओ माझी तुम्ही कसोटी घेणार. मग ही कसोटी घेण्यासाठी किती दिवस लागतील किती कालावधी लागतील याचं मोजमाप तुमच्याजवळ आहे का? तुम्ही सांगू शकता का? 2-4 दिवसाच्या कसोटीनंतर मी प्रकट होईल आणि पुन्हा माझं कार्य मी सुरळीत ठेवीन. मग या कार्याची जर आपण जर शाश्वती देत नसाल तर अग्निदेव काय हा कालावधी किती वर्ष होते सांगता येणार नाही. मग
जनतेला मी मरत असताना पाहू का, होरपळून जात असताना पाहू का? एक जनतेचा बाप, एक राजा जो नैतिक धर्माचा पुरस्कर्ता म्हणून या काशीचं पुण्य क्षेत्र चालवतोय, तो आपल्या या पुत्रावर जनतेचे हाल होत असताना पाहणार का? आपण जर नसा तर माझी जनता उपवास करणार नाही का? राजा दिवोदास, हे तुझं वैयक्तिक मत झालं. मी देवतांचा खऱ्या अर्थाने एक घटक आहे. जर तू म्हणतोय अग्निनारायण काशी सोडून गेला, अग्निनारायण काशी सोडल्यानंतर पुनश्च भक्ती प्राबल्यायोगे अग्निनारायणला काशी आणेपर्यंत किती काळ जाईल, तोपर्यंत या प्रजाजनांचं काय, तू प्रजाजनांचे हाल पाहू शकणार नाही. मग मला सांग, जी राजआज्ञा अग्निनारायणाला झाली, ती राजआज्ञा अग्निनारायणाला जर पायदळी पुरली, तर जेवढा काळ जर तुझ्या इच्छेनुसार मी या काशीत राहणार आहे, तेवढा काळ देवतांची कुशल घेऊन मी राहू का? म्हणजे क्षमा करा, हे अग्निदेव क्षमा करा. आता मात्र माझा नाईलाजच होतो. आता हा एक प्रकारचा घात मोठा घात घेतल्यासारखाही मला वाटणार नाही, पण माझा आता नाईलाजच तुम्ही करत आहात. ओहो, हे आता जे तुम्ही भाष्य केला हे तुमच्या दैवी तत्वाला शोधत का हो? अग्निदेव, हो जे भाष्य तुम्ही सहज मुखानं शब्द फेकला, यात तर मला केवळ तुमचा स्वार्थपणाच दिसला. म्हणजे तुम्हाला कुठेतरी दूषण लागणार आहे. हो, येथे होणारे कार्य तुमच्या भुकेचं हा जनमाणूस तुमच्या भुकेचं सांगून करतो. मग माणूस जर तुमच्या दैवी तत्वाचा, देवतांचा विचार करतोय, मग तुम्ही त्या माणसाचा विचार करणार नाही का? म्हणूनच मी म्हणालो, तुम्ही एवढे कृतज्ञ आहात का? राजा दिवोदास, समजलं माझ्या शब्दाचा अर्थ? समजला? जरूर समजला. कृतज्ञ आहात का? राजा दिवोदास, अग्निनारायण आजपर्यंत या काशीत जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडत होता. पंचतत्व, पंचमहाभूतातील तेजाची देवता अग्निदेव. अग्निदेव प्रत्येक मानवाच्या देहात आहे. अग्नीचा अंश लता वृक्ष वेलीत आहे. अग्नी काष्ठात आहे. अर्थात जर अग्नी नसेल तर या विश्वात काय होईल याची कल्पना आपल्याला आहे. म्हणून मला जर कल्पना आहे तर तुम्हाला नाही का त्याची? ऐका, मी अग्नी आहे. माझ्या तत्वाची, माझ्या कार्याची मला परिपूर्ण कल्पना आहे. पण मी बोलतोय नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. राजा रिपुंजन, रास्त शंका तुम्ही उपस्थित केला. अग्निदेव कृतज्ञ. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपर्यंत या काशीत अग्निनारायणाचं जे कार्य होतं ते अग्निदेवतेनं खऱ्या अर्थानं भुसविलेलं आहे. आणि म्हणूनच या काशीत खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम प्रत्येक प्रजाजन आनंदाने आपलं जीवन खऱ्या अर्थानं व्यतीत करत होता. पण या क्षणी मी राज आज्ञेनं बंधनकारक आहे. अर्थात कृतज्ञ म्हणून माझ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला घ्यायचं असेल, देवराज देवेंद्रांकडून या प्रश्नाचं उत्तर घ्या. पण मला जी राज आज्ञा झाली, त्या राज आज्ञेची बंधनं माझ्या अवतीभोवती आहेत, त्या बंधनांना अनुसरून ही काशी हा अग्निनारायण सोडेलच म्हटलं. नाही अग्निदेव, तुम्ही बाजू मारण्यासाठी ते निमित्त, ते कारण माझ्या समोर ठेवत आहात की म्हणे मी राज आज्ञेचा मालक आहे म्हणून मला हे करावं लागतं. याला तुम्ही जोड देत आहात की इथे शिव नाही म्हणून मी राहणार नाही. मग सांगा हो, शिव नाही म्हणून तुम्ही जात आहात? बोला, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. माझी दोन्ही कारण तुम्हाला स्पष्ट करून सांगितली. म्हणजे या तुम्ही कारणाला ठाम आहात. मग त्यातील आता सत्तेचा अधिकार याचा विचार मी करणार नाही. वास्तविक ही राज आज्ञा ज्यानं तुम्हाला दिली तो तुमचा अधिपती, कदाचित त्याची चूक असेल, त्यानं तो विचार केला नाही आपण कोण करतोय का. मग त्यांनी तो विचार केला नाही, हा तर विचार प्रत्येकानं करायलाच हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणत आहात की काशीत शिव नाही म्हणून मी राहणार नाही. मग आता मला सांगा, प्रजापती दक्ष, या दक्षांनी ज्यावेळी पुत्र कामेशी यज्ञ केला, साऱ्या देव देवतांना त्यांनी निमंत्रित केलं. सारे देव त्या ठिकाणी गेले कारण निमंत्रण साऱ्या देवतांना दिले. पण ज्या भगवंताच्या बाजूला तुम्ही उभे आहात
कामेष्टी यज्ञ दक्ष प्रजापतीनं खऱ्या अर्थानं मांडला. समस्त देव देवतांना तिथं आमंत्रण दिलं गेलं, पण त्या यज्ञात शिव शंभू महादेवांना खऱ्या अर्थानं निमंत्रित केलं गेलं नव्हतं. बरोबर. म्हणून त्या यज्ञात शिव शंभू महादेव नव्हते, पण त्या दक्ष प्रजापतीच्या ज्या कन्या, त्या कन्येतील शिव शंभू महादेवांची भार्या ही उपस्थित होती. अर्थात शिव तेज त्या यज्ञात होतं. अर्थात माझ्या कर्तव्यानुसार, माझ्या कर्मानुसार जो अग्नी तिथं प्रज्वलित केला गेला, त्यानुसार मला तिथं प्रज्वलित व्हावंच लागलं. कारण मी धर्माचा देव आहे, मला माझ्या कर्तव्यापासून अनभिन्न होता येणार नाही. आणि म्हणूनच त्या दक्ष यज्ञात खऱ्या अर्थानं त्या पुत्रकामेष्टी यज्ञात अग्निदेव प्रज्वलित झाला. साम्राज्याची परिस्थिती आणि दक्ष यज्ञाची परिस्थिती यात फार मोठा मला फरक दिसतोय. आता तो फरक कसा आहे मी तुम्हाला सांगतोय. माझ्यावर खऱ्या अर्थानं अधिपत्य मुळात माझी जी निर्मिती झाली अग्निदेवतेची, ही कुणामुळे झाली? शिव शंभू महादेवांच्या तिसऱ्या नेत्रापासून. अर्थात शिव शंभू महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातून अग्निदेवतेची उत्पत्ती झाली. या अग्निदेवतेवर रज तम सत्व या त्रयी देवतांनी जबाबदारी दिली. या त्रयी देवतांच्या आज्ञेखाली मी आहे. त्या पलीकडे जाऊन विश्वाचे सैन्य करते देवेंद्र महाराज, या देवेंद्र महाराजांच्या अधिपत्याखाली पंचतत्व पंच महाभूत कार्य तत्पर आहेत. अर्थात शिव तेज अंश रूपानं त्या पुत्र कामेष्टी यज्ञात होतं. शिवाय समस्त देवदेवतांची शिवतरी त्या यज्ञात नसते तरी इतरत्र देवदेवतांची आज्ञा मला झाली. म्हणूनच यज्ञात जाणं मला भाग पडलं. ही त्या यज्ञाची बाजू झाली. आता काशी सोडतोय त्याची बाजू तुला सांगतोय. या विश्वात 100 योजने रुंदीची आणि 150 योजने लांबीची देवसभा, या देवसभेत ज्या देवतांनी मला सूचित केलं, काशी सोडून अग्निनारायण तू काशीतील तुझे अंश लुप्त कर. अर्थात त्याच देवदेवतांच्या आज्ञेखाली मी असल्या कारणानं या काशीतील माझे अंश लुप्त करून देवतांच्या आज्ञेनुसार खऱ्या अर्थानं काशी सोडून अग्निनारायण जातोय. या अग्निनारायण कुठं चुकतोय असं वाटतंय तुला? मग आता बघा तुम्ही म्हणाला की दक्ष कन्या दाक्षायणी तिथे होती, म्हणजे शिव तत्व तिथे उपस्थित होतं, म्हणून तुम्ही प्रज्वलित झाला. मग तदनंतर ज्यावेळी देवी दाक्षायणीनं आपला देह सोडवावा या निर्णयाला ठाम राहिली, त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी तिला भक्षण केला. मग सांगा, मग तेच शिवतत्व त्या ठिकाणी नाहीसं सुद्धा करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहे. कारण होतं. मग हे तुमच्या शिवाचं नुकसान आहे का? ऐका, राजा दिवोदास, देवतांच्या दैविक लीला या विश्वात देवतांपासून कुणाला कळणार नाही. अर्थात देवदेवतांनी आजपर्यंत या विश्वात ज्या ज्या लीला घडविल्या त्या विश्वासाठी फायदेशीर आणि लाभदायक आजपर्यंत ठरल्या. ज्या खऱ्या दाक्षायणीनं त्या पुत्र कामेष्टी यज्ञात ते खऱ्या अर्थानं आपली उडी ठोकली आणि आपला देह जाळून राख केला. जो अग्नी त्या दाक्षायणीनं उत्पन्न केला तो योग अग्नी. योग अग्नीनुसार खऱ्या अर्थानं त्या दाक्षायणीनं माझं आव्हान केलं होतं. आता ज्या दक्ष यज्ञात शिव शंभू महादेवांची निर्भत्सना झाली होती आणि म्हणूनच तो आपल्या पतिदेवतेचा अपमान दाक्षायणीला सहन झाला नाही. म्हणूनच त्या जगाच्या माध्यम जगाच्या आईनं योग अग्नीचं आव्हान केलं. अर्थात योग अग्नीला तिथं प्रकट होणं भागच पडलं आणि म्हणूनच योग अग्नीनं त्या आईला घरात आपल्या उदरात घेतलं. ते सुद्धा तिच्या इच्छेनुसारच घेतलं. अर्थात देवतांनी आजपर्यंत विश्व कार्यासाठी दैवी काय काय लीला घडल्या या दखल देण्याची दिवोदास गरज तुला असं मला तरी वाटत नाही. तेव्हा या काशीला जर तू राज करत असेल, काशीला तुला उपयुक्त जर साधायचं असेल तर मी तुला प्रथमतः म्हटलं तोच मार्ग इष्ट ठरेल. तुझ्या भक्ती तेजायोगे समस्त देवदेवतांना तू भाग पाड आणि खऱ्या अर्थात जो अग्निनारायण काशी सोडून जातोय त्या अग्निदेवतेला तुझ्या भक्ती प्राबल्यायोगे पुनश्च काशीला भाग पाड, म्हणजे तुझं श्रेष्ठत्व समस्त विश्व मान्य करेल. नक्कीच हा मी पर्याय मान्य केला असता, पण आता तुमच्यासारखं मी पुन्हा ते कारण तुमच्या समोर ठेवणार नाही. कारण याचं मी स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा पुन्हा मी ते बोलणार नाही. या माझ्या मताला मी ठाम आहे. मग प्रश्न
तुम्ही शिवशंभू महादेवांकडून घ्यायचं आहे काय म्हणजे त्याला जबाबदार कोणाला माहिती नाही. ऐका 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 तुम्ही म्हणाला मी अग्निदेव आहे, मी स्वतःची जबाबदारी स्वतःचं कर्तव्य याची मला जाणीव आहे. आता असं तुम्ही कसं काय ऐका बोलता? ऐका याही प्रश्नाचं उत्तर देईन तुमच्या. उत्तर मला हवं आहे. देणारच आहे. उत्तर दिल्याशिवाय माघारी जाणार नाही. ऐका उत्तर काय हवं आहे? ऐका ऐका. दिवोदास राष्ट्रशंका उपस्थित केला. 60 वर्ष या काशीत अवर्षण पडलं होतं. त्यावेळी शिवशंभू महादेव या काशीत होते. शिवशंभू महादेवांचं अस्तित्व, शिवशंभू महादेवांचं तेज या काशीत होतं. अर्थात जिथं काशीत शिव होते त्यावरती जी पंचमहाभूत होती ती कार्यतत्पर या काशीत होती. तरी सुद्धा अवर्षण पडलं. याच्या मुळाशी कारण, हे कारण जर तुम्हाला हवं असेल, या विश्वाच्या ठाई अविनाशी क्षेत्र म्हणजे काशी क्षेत्र. शिवशंभू महादेव मुळात या काशीत का वास्तव्यास राहिले हेच त्या अवर्षणामागचं कारण होतं. आता ते कारण काय मी माझ्या वक्तव्यातून तुम्हाला स्पष्ट करेन. मुळात जर पाहायला गेलं तर काशी शिवशंभू महादेवांची नाहीच. ही काशी कुणाची? या विश्वाच्या पाठीवर विश्वाची पालन करती देवता म्हणजे महाविष्णू. महाविष्णूंच्या नेत्रातून जो आनंदाश्रू या घरातला बाहेर निघाला, त्या तो आनंदाश्रू जिथं पडला त्या स्थानाला बिंदू माधव स्थान म्हणून ओळखलं गेलं. बिंदू माधव स्थानात ज्यावेळी ब्रह्मदेवांचं 5वं शिर या विश्वाची लय करती देवता म्हणजे शिवशंभू महादेव यांनी मारलं, तेव्हा ब्रह्महत्येचं पातळ लागलं. जी कृत्य लागली त्या कृत्येपासून खऱ्या अर्थानं आपली मुक्तता करावी म्हणून शिवशंभू महादेव या बिंदू माधव स्थानात राहिले. बिंदू माधव स्थानात ज्यावेळी खऱ्या अर्थानं शिवशंभू महादेव राहिले त्यावेळी त्या वैकुंठीच्या नारायणानं त्या कृत्येची समजूत घातली. ते पिठाचं ब्रह्महत्येचं पातळ मागे लागलं होतं, तिची समजूत घातली. त्यावेळी त्या कृत्येनं सूचित केलं या शिवशंभू महादेवांचा पाठलाग मी सोडेन, पण त्या बदल्यात मला 3.5 घट रक्त तुम्ही देवतांनी द्यायला हवं. अर्थात त्यावेळी शिवशंभू महादेवांच्या मुक्ततेसाठी देवानं ते वचन दिलं आणि म्हणून त्यावेळी शिवशंभू महादेव या खऱ्या अर्थानं बिंदू माधव क्षेत्रात राहिला. ते क्षेत्र शिवशंभू महादेवांना एवढं आवडलं की त्याच ठाई त्यांनी आपला त्रिशूळ रोविला आणि त्या त्रिशूळाच्या 3 पात्यांच्या खऱ्या अर्थानं अनुकरणानं त्यांनी त्या क्षेत्रात काशी क्षेत्र वसविलं. तीच ही काशी. अर्थात ही काशी याआधी बिंदू माधव क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती. अर्थात बिंदू माधव क्षेत्राची काशी झाली. या काशी शिवशंभू महादेव असताना अवर्षण पडलं. याच्या मुळाशी असणारं कारण नीट ऐकून ठेव. कारण जी कृत्या, जे ब्रह्महत्येचं पातक शिवशंभू महादेवांच्या मागावून आलं त्या पातकाचे अंश या काशीत राहिले. त्यानुसार 60 वर्ष या काशीत शिवतेज असतानाही अवर्षण पडलं आणि म्हणूनच ब्रह्मदेवतेनं या समस्त काशीचा खऱ्या अर्थानं विचार करून या विश्वात शिवशंभू महादेवांना अतिप्रिय असणारी काशी सुद्धा सोडण्यास भाग पडलं आणि तुला या खऱ्या अर्थानं काशीत आपलं अधिपत्य दिलं. म्हणून पुनश्च तुझ्या भक्ती प्राबल्यामुळे ही काशी सुजलाम सुफलाम झाली आणि म्हणूनच शिवशंभू महादेवांच्या मागावून असणाऱ्या त्या कृत्येच्या त्या ब्रह्मतेच्या अंशामुळे इथं अवर्षण पडलं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता माझी बाजू ऐकून घे. तरी सुद्धा अग्निनारायण ही काशी सोडतो याच्या मुळाशी कारण एक राजआज्ञा आणि दुसरं म्हणजे ज्या शिवशंभू महादेवांपासून माझी निर्मिती झाली त्या शिवशंभू महादेवां जिथं आहे तिथं जावई माझी इच्छा. या दोघांसाठी काशी सोडतोय. माझा मार्ग मोकळा कर, मला जाऊ दे. आताच मी म्हणालो तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच ते बोलू. नाही माझी बाजू ऐकून घ्या. ऐकून घ्या. ऐकून घ्या. ऐकून घ्या. कारण देऊ नका. कारण देऊ नका. कारण तुमचं मला पटलं नाही म्हणूनच हा वाद निर्माण झाला. ऐका, जर तुमचं कारण जर मला पटलं असतं तर मी सहज तुम्हाला जाऊ दिलं असतं.
ते तुमच्या अंगावर येऊ लागलं ना ते तुम्ही दुसऱ्याच्या शिवरावर टाकला आणि तुमची बाजू तुम्ही मारला. अहो अग्निदेव, ज्यावेळी शिव होते मी तुम्हाला या काशीचा अधिकारी कोण म्हणून विचारलं नव्हतं. जे तुम्ही वैकुंठीच्या नारायणाला पुढे गेला, तो प्रसंग सांगितला. गरज नाही त्याची मला गरज होती, अपेक्षा होता, अपेक्षित उत्तर होतं. पण तुम्ही मला एकेरी नावानं बोला अग्निदय. ऐका, तुम्ही अग्नितत्व आहात, देवतत्व आहात. मी तुमच्याशी कसा बोलतो, कसा चालतो हे विसरता का? मी देव आहे. हे सुद्धा वैकुंठीच्या नारायणाचा अंश आहे. पण एकेरी नावानं तुम्ही मला सुद्धा समजण्याचा अधिकार तुम्हाला नाही. राजा, हे प्रथम मी तुम्हाला सूचित करू इच्छितोय. राजा दिवोदास, या विश्वाच्या पाठीवर जो राजकर्ता राज आसनावर बसतो तो वैकुंठीच्या नारायणाचा अंश म्हणून खऱ्या अर्थाने जगविख्यात होतो. अर्थात तुझ्यात वैकुंठीच्या नारायणाचा अंश आहे हे तू मला सांगण्याची गरज नाही. अवर्षणच्या नारायणाला तुम्ही एकेरीने संबोधणार का? अवर्षण का पडलं याचं उत्तर देण्यासाठी मी एकेरी नावानं संबोधणार का त्या राजाला? ऐका, तू राजा आहेस. वैकुंठीच्या नारायणाकडे जाऊ गेल्यानंतर वैकुंठीच्या नारायणाचा जो मान आहे तो अग्निदेव देणार. अर्थात तिथं तुझ्यापेक्षा तरी अग्निदेव निश्चितच श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच तुला एकेरी नावाला हात मारण्याचा मला अधिकार पोचतोय म्हणून मी हात मारली. जर समजा ऐकून घे, जर समजा मला अधिकार पोचत नाही असं तुझं मत झालं तर त्यामागं माझ्यावर जे आता प्रसंग आहे की अग्निनारायणात म्हणजे खऱ्या अर्थानं तुझ्यात विष्णू तत्व आहे. त्या विष्णू तत्वाला एकेरी नावानं अग्निदेवतेनं संबोधलं. आता माझ्यावर जे प्रसंग आहे ते भोगायला मी तयार आहे, याचा तो विचार करू नको. नाही, ही तुमची मनाची तयारी आहे ही मला दिसते ना. तुमच्या मला पाहिलं तर याची तयारी पूर्णपणे तुम्हाला आहे. पण ते कारण तुम्ही त्या कृत्येचा सांगितलं लवलेश हे मला पटलं नाही. कारण ऐका, आता कारण मी सांगणार ते का पटलं नाही. कारण याला खरे जबाबदार होते कोण? शिव या काशीत असताना सुद्धा अवर्षण पडलं. याच्या पूर्वी अधिकार होता महाविष्णूचा, तो नको, तो गरजेचा नाही. पण शिव असताना सुद्धा 60 वर्ष जर अवर्षण पडलं तर याला जबाबदार कोण? तुम्ही जबाबदार आहात. हे जबाबदार आहे. म्हणून मी हा आरोप केला. तुझ्या मतानं मी जबाबदार असे नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, जिथं राजआज्ञा मला झाली, अर्थात राजआज्ञेची बंधन माझ्या अवतीभोवती आहे. अर्थात त्या बंधनांना पाळत मी ही काशी सोडणार. तुम्हाला अडवण्याची गरज नाही. मी जबाबदार आहे की नाही हे सांगायचं मला सत्ता आणि राजआज्ञा माझ्यासमोर तुम्ही करू नका. कारण त्या ठिकाणी मी सुद्धा आवडतोय. तुझ्या ठिकाणी सुद्धा आवडतो. तू जर त्या ठिकाणी आवडत असशील तर वास्तविक तुझ्या हे लक्षात यायला हवं. राजआज्ञेचा अवहेर करणं म्हणजे काय? त्या राजआज्ञेचा मी अवहेर करू शकत नाही. माझा मार्ग सोड, मला जाऊ दे. माझा मार्ग सोड, मला जाऊ दे. तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून जबाबदारीपासून दूर पळत आहात. मी तसे तुम्हाला सोडणार नाही. देवतांच्या आज्ञेनं मी तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सोडणार नाही. तू उचलू शकतो. अवर्षण पडलं ते तुमच्याचमुळे पडलं. हा माझा धडधडी तुमच्यावर आरोप आहे. अवर्षण पडलं ते अवर्षणाचा दूर झालेलं आहे. तुम्ही देव हे अधर्मानं वागला. तुम्ही पंचमहाभूत कुठेतरी कमी पडला आणि त्यातील तुम्हीच कमी पडला. पंचमहाभूत इतर 4 तत्वांमध्ये का दोष देऊ? मी आरोप तुमच्यावर करतो. तुम्हीच कमी पडला म्हणून तो अवर्षण त्या ठिकाणी झालं. पण अवर्षण झालं हे अस्तित्व पुन्हा मी मिळवलेलं आहे आणि हे आज अस्तित्व तुम्हाला पाहावं झालेलं आहे. आज ते तुमच्या लेखामध्ये कुठेतरी देवतांच्या खूपच असेल आणि म्हणूनच तुम्ही मुद्दाम करता. पण काय हो, आता पुन्हा मला जरा मागे यायची सवय आहे. म्हणून हे तुम्हाला मी बघत राहिलास तर मी अधिक काळ या काशीतच राहील. हो. आणि देव म्हणतील हा अग्निदेव काशीतच आहे. हो, मला हे हवं आहे. तुला हे हवं आहे. पण मला हे नको आहे. इथं काही असेल ना, अरे मला हे नको आहे. हवं आहे. तू बोलत राहशील आणि मी तुझं ऐकत इथंच राहील. मग माझं कर्तव्य मी कधी पार पाडू? म्हणून तुला सांगतोय आता जे बोललास ते पुष्कळ झालं. ते माझ्या मार्गाने जाऊ दे. तू तुझ्या मार्गाने जा. न पेक्षा मी जर माझ्या मार्गाने जाऊ नको अशी जर तुझी इच्छा असेल तर मी तुला युद्धात
तर या देहात आहे. तुमचं स्थान कुठे आहे माहिती का तुम्हाला? काष्टात. माणसाच्या देहात. माणसाच्या देहात जी ऊर्जा आहे ती ऊर्जा म्हणजेच अग्नी आहे. अग्निदेव आता काय जागा तुमची आहे त्यामुळे तुम्ही बोलाल ते खरं. आता असं जरी असलं असेल तरी ज्या माझ्या ज्ञानाला अनुसरून ज्या भक्ती प्रागल्याला अनुसरून आज तुमची जागा कुठे आहे? पृथ्वीची जागा कुठे आहे? आकाशाची जागा कुठे आहे? वायूची जागा कुठे आहे? आणि जलाची पाण्याची जागा कुठे आहे? माणसाच्या देहात. हे मी जाणतोय. तुम्ही सहज बोला. माणसाच्या अंगी असलेली ऊर्जा म्हणजेच अग्नी हो. अहो माणसाच्या या कर्णांनी आकाश आहे. माणसाच्या या नाकामध्ये पृथ्वी आहे. माणसाच्या या रसवंतीमध्ये जल आहे. माणसाच्या स्पर्शामध्ये वायू आहे. आणि अग्निदेव तुमचं वास्तव्य आहे ते या माणसाच्या नेत्रात आहे. त्यामुळे तुमची जागा तुम्ही ठरवून उपयोग नाही. ती आमच्याकडे आम्ही ठरवणार आहे. कशी काय म्हणजे जागा कोणाची? जागा तुमची असली तरी स्थान माझं आहे. हो ते जागा कोणी दिली तुम्हाला? आम्ही दिलेली आहे. तुम्ही कशी आमच्या नेत्रात तुम्ही आहात. माणसाच्या नेत्रात तुम्ही आहात. त्यामुळे राजा आम्हाला माहिती आहे. मानव आहे. सर्वसामान्य एक मानव. हा देवा कुणी घडविला? देवतांनी घडविला. तेव्हा देवतांसमोर कितपत बोलावं? देवतांची स्थानं कुठे आहेत हे सामान्य मानवाला सांगण्याची गरज नाही. मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय इथं अधिक वेळ होतोय. जिथं शिव नाही तिथं अधिक वेळ मला थांबायचं नाही. तू मला पण ज्यावेळी शिव या देहातून ज्यावेळी अलिप्त होतो म्हणजे हा देह हे शरीर ज्यावेळी आडवं पडतं भूमीमध्ये कोसळतं त्यावेळी त्या शिव गेल्यामुळे ते शव होतं. मग आज हे शरीर हा देह तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही म्हणत आहात की शिव नाही. मग हे मी कसं मान्य करू? हे तर शिव आहे तिथे शव आहे. शव आहे तिथे शिव आहे. आम्ही श्वासोच्छ्वास घेतो तिथे ब्रह्मा आहे. आणि आमच्या या मनाच्या ठिकाणी जो आत्मरूपी परमेश्वर घडला तो वैकुंठीचा नारायण आहे. मग ते देवता जर का या माणसाच्या देहात आहे तर तुम्ही शिव नाही तसं कसं? हे शब्दांचे आणि समजुतीचे खेळ आहे. सांप्रत जर पाहिलं गेलं तर या काशीत शिव शंभू महादेव नाही. सांप्रत काशीत अस्तित्व निर्माण करतोय तो राजा दिवोदासच करतोय. अर्थात ही काशी आजपर्यंत जी शिवमय होती काशीतले प्रत्येक प्रजाजन आता शिवाचं नामस्मरण करत नाही. फक्त दिवोदासाच्या नावाचा जय जयकार होतोय. म्हणून मी सांगतोय जिथं शिव नामस्मरण नाही तिथं मी थांबणार नाही. आणि मी जिथं थांबणार नाही हा माझा निर्धार केलेला आहे. निर्धार कितीही करा पण शिव आहे हे मी पटवून दिलेलं आहे. पण तिथं शव आहे तिथं शिव आहे. मग नाही हे तुम्ही पटवून द्या नंतर तुम्ही चला. अरे शव आहे तिथे शिव आहे तुला तू सांगितलं पण मी तरी आता सांगेन तिथं शिव नामस्मरण या काशीत बंद झालं. तिथं तुमच्यातला शिव गेला. आता थोड्या काळ मागणी केला की तुमची शव कशी पडता येते बघा. हो पण शव पडला पाहिजे. प्रथम शव पडला पाहिजे नंतर शिव नाही. शव तिथं पडला नाही तिथं शिव कुठला नाही. आता अग्नी गेला की तुला समजेल तुझा शव कसा पडतोय तो. मग तुला समजेल अग्नी नारायण बोलतोय ते खरं की तू बोलतोय. हा तुमचा अहंपणा आहे. अहंपणा नाही. देवताची वाणी आहे. देवताचे अहंपणाने बोलतात तर देवतांची भक्ती तुम्ही मानव कसे काय करता? मग देव अहंभाव कसे? आता ते तुम्ही बोलला ते अहंभाव नका. तुम्ही स्वतःच्या तत्वाचा फक्त विचार करता आणि जेव्हा माझा विचार करत असाल तर आता हे कारण आता तुम्ही शिव नाही हे प्रस्थापित केला नाही. पण मी मात्र शिव आहे हे पटवून दिले आणि याच्यासाठी तुमचा मार्ग जर का या सामंजस्यपणाला जर का तुम्ही थांबवला नाही तर माझा सुद्धा नाईलाजच आहे. मग काय करशील? काय करशील? तुम्ही ज्या पद्धतीला पावलं उचला त्या पद्धतीला मी सुद्धा जसा राहील. मग माझी पावलं काय आहे मी दोनदा तुला सांगितली तेव्हा मी तुला प्रतिकार
मी काय युद्धात थांबलेल्या तुम्हाला जाण्याची घाई होती ना. होय. चला चला चालते व्हायला. आता मला गरज आहे असं वाटणारच नाही. तुम्ही जर का मानव जातीचे हालत करणार आहात हे ठरवला तर तुम्ही या काशीतून जाऊ शकता. राजा दिवदास आव्हान दिलंस. अग्निदेव आता चालता हो गरज नाही मला तुझी. अरे आता शेवटचे माझे शब्द ऐकून घे. शेवटचं नाही आता. अजूनही तुला कळला नाही फटका या देवाचा. अजूनही तुला कळला नाही. देवा ऐक. अग्नी नारायण काशी सोडून जाणार त्या मागाहून तुझ्यावर आता